तर जय भीम सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर इकडे काल सायंकाळी मग मी आळूचे पानं आणले नव्हते का परवा बाजारातून, मग त्याचं आळूचे पानं बनवायचे होते, बाकीची भाजी बनवायची होती आणि बाकीचे फ्रायवाले करायचे होते। फ्रायवाले यासाठी हर्षूसाठी आणि आम्ही पण खाल्ले होते आणि दोन हे आणले होते ना त्यांचे आळूचे पानं, तर त्यामुळे मग इकडे मसाला पण भाजीसाठी मसाला पण तयार करत होती आणि आळूचे पाने वाफवायला ठेवून दिलेले होते। इकडे मसाला वगैरे तयार झालेला म्हणजे भुजून झालेला होता, तर गॅस बंद केला होता, तव्यावर ठेवलेला होता थोडा वेळसाठी। आणि इकडे आपलं हे चालू होतं आणि इकडे आमच्या हर्षूचं काय चाललं होतं, खेळत होती, असा काही पसारा करून खेळते हर्षिता। आणि विठ्ठल काढला बघा तिने विठ्ठल काढला बघा, किती छान ड्रॉइंग आहे मस्त। आणि मग इकडे आपल्या आळूचे वडे झाले होत्या, त्यांना कट करून ठेवल्या मी आणि तळायच्या होत्या, भाकरी पण झालेल्या होत्या आपल्या। तर ते ठेवलं, कढई ठेवली तळायला, मस्त तळायसाठी ठेवलं मग, आणि तळत होती, मस्त फ्राय केल्या, एकदम छान अशा फ्राय केल्या बरं, अशा एकदम कुरकुरीत लाल चटक फ्राय केल्या। आणि कुणाला आवडते आळूच्या वड्या कमेंट करून नक्की सांगा बरं का, मला तर खूप आवडतात आणि हर्षिताला जास्त आवडतात आणि हर्षूच्या पप्पांना पण आवडतात, असं काय सगळ्यांनाच आवडतात नाही, काही ना आवडत नाही। तर मग झाल्या होत्या, मग इकडे भात वगैरे ठेवला होता मी शिजवायला, भाकरी भात, आणि अशा प्रकारे झाल्या होत्या बघा त्या तळून। हे बघा असे रंग आला होता त्यांना, एकदम भारी, जशा दिसताय तशा खायला पण होत्या बरं, सुंदर अशा खायला पण लागत होत्या, इतक्या कुरकुऱ्या झाल्या होत्या काय सांगू तुम्हाला। इकडे कढई मी यासाठी ठेवली होती, आपला मसाला भाजीला फोडणी द्यायची होती, मसाला वगैरे सगळं दळून घेतलं होतं मी आणि फोडणीच द्यायची राहिलेली होती फक्त। आणि जरा आम्ही आता दुपारी झोपली होती ना, मग आता वॉइस देते, तर मला जरा सर्दी झाली, आता चहा ठेवलाय, आता चहा प्यायची आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल की काय या मध्ये मध्ये आवाज, तर थोडा इग्नोर करा आणि थोडा ॲडजस्ट करून घ्या, ओके। तर मग इकडे मी सगळं भाजीला फोडणी वगैरे द्यायचं चालू होतं। आणि हर्षू म्हणत होती मम्मा तसं टेस्ट करून सांग, मग मी तिला टेस्ट पण करून सांगितली होती, आळूची वडी कशी झाली बाळा। ती बोलली की मम्मा असं मला कॅमेऱ्यात बघ आणि आळूची वडी टेस्ट करून सांग, मग मी बोलली ठीक आहे बाळा, करते मग, ओके। तर मग केली होती, मस्त झाली होती खरंच कुरकुरीत। तर मग भाजीला फोडणी वगैरे मसाला चांगला लाल चडक फ्राय करू देते मी, तेव्हा मग भाजी लागते नाही का। आणि मी नाही आळूच्या वड्या, म्हणजे मी आळूचे वडे नेहमी बनवते, पण रस्सा भाजी मी फर्स्ट टाइम बनवली तर इतकी भारी लागायची काय सांगू तुम्हाला। तर मग इकडे आम्ही जेवायला बसलो आणि अशी प्रकारे दिसत होती भाजी, जशी दिसायला होती ना तशी खायला पण खूप छान होती बरं का। तुम्ही म्हणाल की काय, पण तर खरंच खूप छान भाजी झालेली होती, काळ्या मसाल्याची, ते आळूच्या वड्या टाकून तर अजून छान लागत होती, त्याचा टेस्ट आणि त्याचा फ्लेवर त्यात उतरलेला होता, तर छान लागत होते। मग इकडे मी हर्षिताच्या पप्पांचं ताट रेडी करून ठेवलं, ते जरा त्यांचे फॉर्म भरत होते ना त्यासाठी। मग इकडे मी डायरेक्ट सकाळी घेतला व्हिडिओ, का घेतला तर माझी हर्षिता आज झोपूनच होती, कारण की तिला थोडी कणकणी आलेली होती, तिला बोलत होती बाळा चल दवाखान्यात, तर ती म्हणत होती की ते डॉक्टर औषध देता कडवं असं तसं सांगत होते। मी तिला बोलली की चल बाब्या जाऊया आपण दवाखान्यात, तर ते ऐकत नाही आणि येते बी ना दवाखान्यात तर औषध अजिबात घेत नाही, इतके औषध घ्यायला इतकं मला तर सगळं, मी तर म्हणते मला लाईफमध्ये सगळं आठवून देते ती, इतकी भयानकच औषध घ्यायला, एक औषध घ्यायला इतकी परेशान करते ना, तर काय सांगू। लहानपणी अशी नाही करायची बरं का ती, लहानपणी गपचूप घेऊन घ्यायची, पण आता औषधची बॉटल बघितली की लगेच इतकी पळते आणि इतकी रडते, कुठं लपते ती। तर तिला सांगते बी मी बाळा असं तसं, पण ती ऐकतच नाही, काय करावं तुम्ही तरी सांगा कमेंट करून तिला, हर्षिता दवाखान्यात जा आणि औषध घे बाळा असं सांगा बरं तिला, मग तिला मी सांगेन, कमेंट वाचून दाखवेन मी तुमच्या नाही का। तर मग मी बोलली की चलशील का बाळा, चलशील का, ती बोलली काय मी फक्त येईल तर फक्त चेक करायला, म्हणजे डॉक्टर सरनीच ते चेक करायला सांग मला, चेक करून असं होतं का बरं,
चेक केल्याने असं चांगलं झाले असते तर मग गोळ्या औषधं का मग गोळ्या औषधांचं तर मला पण खायला कंटाळा येतो. असं नाही की ती लहान आहे मला माहिती आहे, पण मला पण खूप राग येतो त्या गोळ्यांचा. म्हणजे मला पण कसं तरी होतं ते. पण तिला सांगा की खावं लागतं बरं का, की ते खाल्लं तेव्हाच बरं वाटतं नाही का, नाही तर जास्त आजारी पडून जातं. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ती हो बोलली आहे तर आता बघू. दुपारी सकाळी हो बोलली 11-12 वाजता, तर आता दुपारी परत मन चेंज होईल. खूप विचार करेल बरं ती, की असं तसं मम्मा असं करेल तसं करेल. तिला सांगते मी का आणि म्हणजे चांगलं असतं लहान मुलांची औषध, पण ती ऐकत नाही. तर ठीक आहे, आता मी तिला मनवते आणि सांगते. पण मग आता काय माहिती घेऊन म्हणते का नाही म्हणत बरं का. तर ठीक आहे मग, चला मग. ओके. मग इकडे आताच बघा सायंकाळचे 5 वाजले आणि मी तुम्हाला सांगते की हर्षिता आम्ही गेलोच नाही दवाखान्यात, कारण की नाही म्हणत आहे ती. तर जेवण वगैरे केलं तिने. काही वाटत म्हणजे एवढं तिला सकाळी थोडं वाटत होतं, पण आता काही वाटत नाही. पण बघू आता तिचे पप्पा आल्यावर काय म्हणते काय माहिती. तर आज आमच्या म्हणजे नाशिकला पाऊस नाही आहे आज. असं काही वातावरण आहे, बघू शकता तुम्ही मस्तपैकी छान असं. आणि 5 वाजले, मी जरा वेळ झोपलेली होती ना. म्हणजे आज मला लय झोप आली होती, कारण की कढी भाकर खाल्ला होता ना, त्यामुळे लय म्हणजे झोपच येत होती. तर ठीक आहे. तर मग मी झोपेतून उठली आणि मग ती लोळली होती लगेच. ती केव्हांची ती बसलेली होती टी व्ही बघत होती, पण आता मग ती बोलली की तू उठली तर मी लोळते. मग ती लोळली आणि लोळून लोळून तिचे असे गाणे बघायचं काम चालू होतं. खानदेशी गाणे बघत होती. मग मला तर, तुम्हाला तर माहिती आहे, खानदेशी गाणे म्हटले म्हणजे माझं नाचायचं सुरू होतं. मग आम्ही इकडे मस्त सक्कूतून पाहिले लाल लाल कुकू, सक्कूतून पाहिले लाल लाल कुकू, ते गाणं लावलेलं होतं तिने. आणि म्हणत होती मम्मा तू नाचून दाखव म्हणे. म्हटलं बेटा मग इथं नाचतेस तू, नाच. तर मग ती बोलली की हो मी नाचते. तर मग तिने काय केलं, दुसरं गाणं लावलं. मग मी म्हटलं हो ठीक आहे, नाचून दाखव तू. मग मी इकडे फ्रीजमधून दुधाची पातेली काढली आणि दूध घेतलं. चाय ठेवायला, चहा ठेवली. मग संध्याकाळी मस्त अशी कडक चाय पेट ठेवली मी. आणि चहा ठेवले ना. हे बघू शकता तुम्ही 5 वाजले संध्याकाळचे. आणि मग हर्षूने बघा गाणं लावलं आणि नाचलीच, डान्स करते बघा हर्षू. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि हर्षिताचा डान्स कसा वाटला ते पण सांगा तुम्ही कमेंट करून. बघू शकता तुम्ही हर्षू नाचतेच. मस्त गाणं लावून देते ती. तिला जेव्हा मूड झाला ना गाणे वगैरेचा, लगेच लावते ती आवाज करून, मस्त डान्स करत राहते. तर ठीक आहे, असं मस्तपैकी खेळत राहते, हसत खेळत अभ्यास करत वगैरे अशीच राहावं माझं लेकरू. तर ठीक आहे मग, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा. नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग भेटू आपण